दोघांबद्दल अधिक कृतज्ञता व्यक्त करते आणि 76 वर्ष सातत्य हे बघण्यासारखं. यातलं सातत्याने 76 वर्ष हा यज्ञ, हे व्रत, हा वसा, ज्ञानयज्ञ, माहितीचा हा यज्ञ सुरू आहे. त्यासाठी पहिल्यापासून आत्तापर्यंत जी जी मंडळी कार्यरत आहेत त्या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून खरं तर कौतुक केलं पाहिजे. कारण इतकं सातत्य ठेवणं हे मनुष्यबळ असल्याशिवाय आणि आंतरिक उर्मी असल्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी हे सगळ्यांचं कौतुक, सगळ्यांचं अभिनंदन. आणि पुढील शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. त्या दमदार शतक महोत्सवी वाटचालीसाठी अंतःकरणापासून शुभेच्छा देते. आणि मी नेहमी असं म्हणते की प्रमुख पाहुणा कुठला चांगला, जो सगळ्यात कमी बोलतो तो प्रमुख पाहुणा चांगला. आणि आता तर घड्याळाचे काटे पुढे सरकत आहेत. आपल्या दोन्ही मान्यवरांनी अतिशय नेमकेपणानं आपलं मनोगत व्यक्त केलंय. दोघे जण कल्याण नागरिकच्या ही जी वाटचाल आहे ती वाटचाल त्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल आणि अतिशय नेमकेपणाने मनोगत व्यक्त केलं. मी म्हटल्याप्रमाणे जो कमी बोलतो तो प्रमुख पाहुणा चांगला आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि यानंतर सत्कार सुद्धा आहे. त्यामुळे मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. ही सगळी वाटचाल पाहत असताना, हे सगळं ऐकत असताना असं वाटलं की आयुष्यामध्ये ना काही पी फार महत्वाचे असतात. तुम्ही सुद्धा हे पी समजू शकता. इंग्रजी अध्यक्षर पी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सकारात्मक दृष्टिकोन असल्याशिवाय कुठलंही कार्य इतकं प्रदीर्घ काळ चालूच शकणार नाही, सुरू राहणार नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पहिल्यापासून कल्याण नागरिकमध्ये नक्की असणार. त्याच्यानंतर आणखी कुठलं पी महत्वाचं आहे? परसिव्हरन्स, चिकाटी. कल्याण नागरिक समोर सुद्धा अनेक आव्हानं आली असतील, पण चिकाटीनं हे साप्ताहिक सुरू ठेवणं हे फार महत्वाचं. परसिव्हरन्स, पेशन्स, संयम हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. पोलाईट असणं, आजच्या काळामध्ये नम्रता असणं हेही गरजेचं आहे. पंक्च्युअलिटी, वेळ पाळणं हेही महत्वाचं आहे. आणखी कुठले पी येतो? पेशन्स घेणं, परफेक्शन हे महत्वाचं आहे. अचूकता, ती सुद्धा कल्याण नागरिकचे अंक तुम्ही पाहिलेत तर ती अचूकता त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल. आणि प्रेझेंटेशन हे छान आहे, देखणं झालेलं आहे. प्रेझेंटेशनही आत्ताच्या काळामध्ये प्रेझेंटेशनही फार महत्वाचं आहे. प्रिपरेशन, प्लॅनिंग महत्वाचं आहे. आता पटवर्धन सरांनी सांगितलं इतके विशेषांक काढले, तर प्लॅनिंग, त्यासाठी नियोजन हेही तितकंच महत्वाचं आहे. तर असे अनेक पी आहेत ना. आणि सगळ्यात महत्वाचं पी मला वाटतं पॅशन. पॅशन असल्याशिवाय ना कुठल्याही गोष्टीची अत्यंतिक आवड असल्याशिवाय ना हे कार्य होऊच शकणार नाही. त्यामुळे ह्या अशा अनेक पी मोठीमुळे कल्याण नागरिकची आतापर्यंतची वाटचाल झाली आहे असं मनापासून वाटतं. आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे ना. 2 अक्षरी शब्द आपण घेतला, वाट. साधा शब्द आहे ना, 2 अक्षरी, वाट किंवा मार्ग. काहींना आयुष्यात योग्य ती वाट मिळते, काहींची वाट चुकते. काहींना वाटाड्या भेटतो आणि त्यांच्या आयुष्याची वाट सुलभ होते. अन्यथा वाटमारीसारखे उद्योग करण्यात त्यांच्या आयुष्याची वाट लागते. काहींना थोडंसं वेगळ्या वाटेने जायला आवडतं. मळलेल्या वाटेपेक्षा आड वाटेनं काही जण जाऊ इच्छितात. आणि मनातली इच्छा जर चांगली असेल ना तर एखादा वाटसरू सुद्धा आपल्या मदतीला येतो. बघा, आज पटवर्धन सरांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. असे अनेक मदतीचे हात कल्याण नागरिकला गेल्या 75 वर्षात लाभले असतील याची मला खात्री आहे. काही विक्षिप्त माणसांच्या वाटेला आपण जात नाही ना, त्यांना आपण वाटेला लागतो. बऱ्याच दिवसांनी एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्या घरी आली तर बऱ्याच दिवसांनी वाट चुकलास असं सुद्धा आपण म्हणतो. लहान मुल असतं ना, अलीकडे आई नोकरी करणारी असते. आपण सुरुवातीला पाहिलं, सुरुवातीच्या सत्रात ते लहान मूल आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतं. आपल्याकडे गालीचे घ्यायला पैसे असतात, पण रात्रीच्या झोपेची मात्र आपल्याला वाट पाहायला लागते. आणि ती आली नाही की दुसऱ्या दिवशीची वाट लागते. तर अशी ही वाट घरी असो वा बुरी प्रत्येकाला आयुष्यामध्ये चालावीच लागते. आयुष्यात आपल्याला 4 प्रकारची माणसं भेटतात. बघा, पटतंय का? काही जण ही वाट पाहणारी असतात, काही वाट शोधणारे असतात,
काही वाट दाखवणारी असतात आणि काही वाट लावणारी असतात. तर कल्याण नागरिक मला वाटतं आपल्याला वाट दाखवणारा आहे आणि या वाटेवरती शतकोत्सवी वर्षाच्या वाटेवरती त्यांची पावलं अशी दमदारपणे पडत राहतील या खात्रीसह पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते.